2 मिनिट्स वेट करू, सगळे जॉइन होतात. माझा आवाज ऑडिबल आहे का सगळा? ऑडिबल आहे का मी? फार स्लो जॉइन होत आहे तो सगळे. एक एक जण येत आहेत. रूल्स रीड पर्यंत. येस रोहित, करेक्ट आहे ना? मी बुक्स बद्दल इन्स्ट्रक्शन देणार आहे. बुक्स तुम्हाला कधी मिळतील? मला प्लीज आठवण करून द्या. ओके, सगळेजण जॉईन झाल्यानंतर ना, ऍट द एंड ऑफ दिस मीटिंग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बुक्स बद्दल. आठवण करून द्या कोणतं प्लीज. येस, मी वेट करतोय. काही जणांना आय थिंक जॉईनिंगला प्रॉब्लेम आहे. तुमच्यापैकी कोणाला काय प्रॉब्लेम होतो का जॉईनिंग मध्ये? नाही ना? ओके. येस, सगळ्यांचं ऍडमिशन प्रोसिजर वगैरे झालं का कम्प्लीट? 11th ऍडमिशन प्रोसिजर झालंय का? किती जणांचं ऍडमिशन झालं 11th? कॉलेजमध्ये विचारतोय मी तुम्हाला. कॉलेजमध्ये ऍडमिशन झालंय? येस, ज्यांचं झालंय त्यांनी कॉलेजचं नाव सांगा प्लीज. येस प्लीज. HN कॉलेज. ओके, HNH. ओके. ओके पुष्कर. संगमेश्वरला झालाय. ओके. HN चे आहेत, संगमेश्वर आहेत, शाहू कॉलेज लातूरचे पण आहेत. येस, बाकीच्यांचं अजून झालेलं नसेल तर प्रोसिजर चालू असेल मे बी. येस, आपण कंटिन्यू करू. ओके, बाकीचे जॉईन होतील. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे. येस, शाहू कॉलेजला 1-2 जण आहेत लातूरचे. ओके, व्हेरी गुड हर्ष. येस, गुड इव्हनिंग फ्रेंड्स.
काही टर्म्स आपण रिवाइज करू. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट आज नको. ओके, रिव्हिजन नको, म्हणजे काही टर्म्स आपण जे सांगितलेले तुम्हाला ते रिवाइज करू. जसं कॅपिटल आठवतंय का मला सांगायचंय? अमाउंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर into the business. Amount invested by the proprietor into the business is called as capital. प्रोप्रायटर म्हणजे कोण असते हो? ओनर म्हणू शकतो का मी? येस. Amount invested by the proprietor into the business is called as capital. प्रोप्रायटरने, ओनरने बिझनेसच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक म्हणजे कॅपिटल. ओके, मराठीमध्ये आपण भांडवल वगैरे म्हणतो, बट कॅपिटल वर्ड हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, you have to remember only capital word. Okay, amount invested by the proprietor into the business is called as capital. येस, सगळ्यांनी मला आठवण करून द्या, मी विसरलो. कॅपिटल हे कुठला अकाउंट असतंय? पर्सनल, रिअल, नॉमिनल? कॅपिटल, अमाउंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इनटू द बिझनेस इज कॉल्ड एज कॅपिटल. मग मी विसरलो, कॅपिटल कुठला अकाउंट असतं? पर्सनल, रिअल, नॉमिनल? हो, व्हेरी गुड. सगळे म्हणतात पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट. नाउ ड्रॉइंग्स. आठवतंय का बघा ड्रॉइंग्स? कॅश और गुड्स. withdrawn by the proprietor from the business for personal use. हे मी लिहिलेलं करेक्ट आहे का? ड्रॉइंगचं डेफिनेशन और मीनिंग. कॅश और गुड्स withdrawn by the proprietor from the business for his or her personal use. मीनिंग पण समजायला पाहिजे. मीनिंग म्हणजे काय सर? प्रोप्रायटर म्हणजे ओनर. ओनर काय करणार आहे हो? कॅश और गुड्स विड्रॉ करणार आहे बिझनेस मधून फॉर पर्सनल यूज. ह्याच्यात इम्पॉर्टंट काय? पर्सनल यूज हे इम्पॉर्टंट आहे. पर्सनल यूज हे वर्ड आलं तर तुम्हाला ड्रॉइंग्स क्लिक व्हायला पाहिजे. अँड ड्रॉइंग्स कुठला अकाउंट आहे? प्रोप्रायटरचा अकाउंट असल्यामुळे पर्सनल अकाउंट. ऍक्च्युली प्रोप्रायटरचा अकाउंट म्हटल्यानंतर कॅपिटल अकाउंट असतं, बट कॅश और गुड्स इथं विड्रॉ कोण करताय हो? प्रोप्रायटर. सो ड्रॉइंग्स इज पर्सनल अकाउंट. हे लक्षात ठेवायचं आहे. एक पॉइंट मी तुम्हाला सिक्रेट सांगितलं होतो ड्रॉइंग्स बद्दल, मला कोण आठवण करून देणार का? ड्रॉइंग्स बद्दल एक सिक्रेट सांगितलं होतो. येस प्लीज. मी तुम्हाला कानात सिक्रेट सांगितलं होतं तुमच्या ड्रॉइंग्स बद्दल, आठवतंय का? व्हेरी गुड. प्रताप, हर्ष, पुष्कर, रोहित, व्हेरी गुड. हर्षवर्धन, कुणाल, व्हेरी गुड.
तरुण, गोपाल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. भाग्यश्री, व्हेरी गुड. सगळे म्हणतायत मला, सगळ्यांना सिक्रेट लक्षात आहे. हे कोणाला सांगायचं नाही. ड्रॉइंग्सला ऑलवेज डेबिट द्यायचंय तुम्हाला, ऑलवेज. हे 11 साठी तुम्ही लक्षात ठेवू शकता. 11-12 साठी ऑलवेज डेबिट देणार तुम्ही. ओके. एकदम डीप मध्ये गेल्यानंतर ते तुम्हाला मी सांगतो ह्याच्यात चेंजेस काय करायचं. पण सध्यासाठी एवढं लक्षात ठेवायचंय, तुम्हाला डेबिट करायचंय ड्रॉइंग्स आलं की. आणि ड्रॉइंग्स कधी लक्षात यायला पाहिजे? पर्सनल यूज वर्ड आलं तर लक्षात यायला पाहिजे. बट कधी कधी पर्सनल वर्ड येत नाही तरी पण ड्रॉइंग्स असतंय. जसं प्रोप्रायटरने त्याच्या वाईफचं मोबाईल बिल भरलेलं आहे. पर्सनल यूज आलं नाही, पण तुम्हाला समजायला पाहिजे प्रोप्रायटरच्या वाईफचं मोबाईल बिल पर्सनल आहे. कॅश और गुड्स withdrawn by the proprietor from the business is called as drawings for personal use. From the business for personal use is called as drawings. So drawings झाल्यानंतर नेक्स्ट डेटर्स. डेटर्स आठवतंय का बघा? मी कलर चेंज करतो, जस्ट अ मिनिट. व्हिडिओ ऑफ करायचा आहे. A person from whom amount is receivable. Very good. आठवतंय का हो? रिसिवेबल म्हणजे डेटर्स, पेएबल म्हणजे काय? क्रेडिटर्स. A person from whom amount is receivable. A person from whom amount is receivable म्हणजे, आणि मी तुम्हाला क्लिअर केलं होतं, अ पर्सन म्हणजे एक इंडिव्हिज्युअलच नाही, कंपनी असू शकते, फर्म असू शकते, ओके, कोणी पण असू शकते. पर्सन म्हणजे इंडिव्हिज्युअल घेऊ नका त्या डेफिनेशन मध्ये. अ पर्सन फ्रॉम होम अमाऊंट इज रिसिवेबल इज कॉल्ड ॲज डेटर्स. नेक्स्ट क्रेडिटर्स. मी विसरलो क्रेडिटर्स म्हणजे. मला प्लीज कोण आठवण करून देणार का? मला अजिबात आठवत नाही, मुझे कुछ भी याद नहीं. व्हाट इज क्रेडिटर्स? प्लीज कोई बताएगा? यस, आप जो बोल रहे हो वही लिख रहा हूं. हाँ मैं. अ पर्सन टू whom, ओके, टू whom amount is payable. A person to whom amount is payable. मला सांगा आता, मला जेवढं मला नॉलेज आहे ना, मला एवढंच वाटतंय की हे पर्सन म्हणजे एकच व्यक्ती आहे, पर्सन इंडिव्हिज्युअलच असणार. करेक्ट आहे का हो? हे पर्सन म्हणजे फक्त रणवीर सिंगच आहे. करेक्ट आहे ना? दुसरं कोण नाही, फक्त रणवीर सिंगच क्रिएटर असू शकतंय. करेक्ट आहे ना हे? अ पर्सन टू हुम अमाऊंट इज पेएबल म्हणजे रणवीर सिंग एकच पर्सन. व्हेरी गुड. नो, हे पर्सन म्हणजे फक्त पर्सन नो, कंपनी असू शकते, फर्म असू शकते. कोणाला पण पेएबल असेल अमाऊंट तर त्याला क्रेडिटर म्हणायचं. ओके. असं इमॅजिन करा, मी तुम्हाला समजा पेएबल आहे 50,000 रुपीज, तुम्ही क्रेडिटर आहे. मग अ पर्सन टू हुम अमाऊंट इज पेएबल. येस, हर्षवर्धन, एक एक्झाम्पल घेऊ. हर्षवर्धनला समजा पेएबल आहे. फीज 50,000 रुपीज पेएबल टू हर्षवर्धन. अ पर्सन, हे पर्सन आहेत हर्षवर्धन. टू हुम अमाऊंट इज पेएबल, ह्यांना पेएबल आहे ना हर्षवर्धन यांना. हर्षवर्धन
त्यांना 50,000 पेबल आहे. हर्षवर्धन मला सांगायचंय, डेटर और क्रेडिटर. ₹50,000 is payable to हर्षवर्धन. येस, मला सांगायचंय, डेटर और क्रेडिटर. हर्षवर्धन इज डेटर और क्रेडिटर. ₹50,000 is payable to हर्षवर्धन. Very good. Very good. Everyone is saying creditor. कारण त्यांना पेएबल आहे. आता मी एक्झाम्पल चेंज करणार आहे. एक्झाम्पल मी चेंज करणार आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट. ₹9,000 receivable from Harish. Harish, debtor or creditor? Yes, please. Debtor or creditor? ₹9,000 receivable from Harish. Harish is debtor or creditor? ओके. आणि हे डेटरचं स्पेलिंग करेक्ट आहे. मी रॉंग लिहित नाही इथं. अहो ऐका ना, तुमच्यासाठी न्यू वर्ड आहे ते. हे स्पेलिंग करेक्ट आहे डेटरचं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे डेटरचं स्पेलिंग करेक्ट आहे. हे रॉंग नाहीये डेटर अँड क्रेडिटरचं स्पेलिंग. ओके. मी डेटर्स एकच डेटर नसतं शक्यतो. नॉर्मली बिझनेसमध्ये ओनली वन डेटर वन क्रेडिटर नसतात. डेटर्स अँड क्रेडिटर्स असतात. ओके. प्लुरल आहे ते. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय का हो हे लिहून घ्यायचं? आज लिहून घेणार का तुम्ही? आतापर्यंत तुम्हाला मी लिहायला सांगितलेलं नाहीये. पण आज असं मला वाटतंय तुम्ही बेसिक 4 वर्ड्सचं मीनिंग लिहायला पाहिजे. तुम्हाला पण वाटतंय का? येस. प्लीज राईट डाउन. आणि हे लर्न करायचं नाहीये, जस्ट मीनिंगसाठी. लर्न करायचं ट्राय करू नका, प्रेशर येईल. ओके. मी लर्निंगवर शक्यतो फोकस करत नाही अकाउंट्समध्ये. बाकी जेवढं लिहिलेलं आहे तुम्ही लिहू शकता. कोणाला माझं हँडरायटिंग कळत नसेल तर तुम्ही विचारायचं, सर या वर्ड नंतर ते पुढचं वर्ड कळत नाहीये सर, स्पेलिंग वगैरे. यू कॅन आस्क फ्रीली. अगर आपको स्पेलिंग्स नहीं समझ रहे तो पूछ सकते हो आप. नो इश्यूज इन इट. येस. कॅपिटल. आता मला शांत बसायचं होत नाही, मी रिपीट करत असतो. कोणाला ऐकायला थोडा त्रास होत असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कॅपिटल अमाउंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. ओके. प्रोप्रायटर ओनरने काय केलेलं आहे, अमाऊंट स्पेसिफिक अमाऊंट एक इन्व्हेस्ट केलं बिझनेसमध्ये. अजून एक सिक्रेट सांगू का तुम्हाला? आज काय नवीन मी अजूनपर्यंत शिकवलेलं नाहीये. अजून एक छोटस सिक्रेट सांगू का? अजून थोडं सोपं करतो तुम्हाला. सर लिहायला द्या सर आता. थांबा सर जरा 2 मिनिट थांबा. ओके. सगळ्यांचं झाल्यानंतर मी सांगतो. अजून एक सिक्रेट सांगणार आहे मी आज. अकाउंटला इंटरेस्टिंग प्लस इझी सब्जेक्ट करण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी माझं आहे. फक्त तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी एवढंच आहे की रेग्युलर राहायला पाहिजे. दॅट्स इट. मी गॅरंटी देतो ज्यांनी रेग्युलर राहणार 11th ला मार्क्स चांगले असतील, 12th ला बोर्डला 90 अबोव्ह मिनिमम. ओके. आपण आउट ऑफ ट्राय करतो. बट
1 मार्क 2 मार्क्स ते थोडंसं लकवर पण असतंय, बट आपण मोर दॅन 100% आपण ट्राय करतो. ओके. फक्त तुम्ही रेग्युलर राहायचंय. रेग्युलॅरिटी प्लस टेस्ट जेवढे होते सगळे द्यायचे टेस्ट. ओके. अजून तर आता तुम्ही 11th आहे. बेसिक्स चालू आहे. नंतर 12th फार टेस्ट होतात. परत सीए फाउंडेशनला तुम्ही आलात. तिथं झालाय का हो? ओके. डन म्हणून सांगायचं? झालं असेल तर? व्हेरी गुड. ऑलमोस्ट सगळ्यांचं झालेलं आहे. मी वेट करतोय. काही जण अजून येस म्हणले नाहीत किंवा डन म्हणून म्हटले नाहीत. बी क्विक. ओके. व्हेरी गुड. अजून एक मी सिक्रेट सांगतोय. हे कोणाला सांगायचं नाही, मी तुमच्या कानात सांगतो. नॉर्मली कॅपिटलला तुम्हाला क्रेडिट करायचंय. दिस इज नॉर्मली नॉर्मली. नॉट एव्हरी टाइम ड्रॉइंगचं पण मी ऑलवेज म्हणलेलं आहे तुम्हाला, बट ते 11 साठी आहे. हे सगळं नॉर्मली जनरली तुम्ही लक्षात ठेवायचंय. ओके. 11-12 ला तर तुम्हाला हे कामाला येणारच आहे. मी 11च्या लेक्चरमध्ये म्हणत असतो ऑलवेज, बट पुढे जाऊन ते थोडं चेंज होत आहे. मग असं म्हणायचं नाही सर चुकीचं शिकवलंय. ते स्टाईल असतंय. 11th तसंच सांगावं लागतंय. आता जर मी तुम्हाला म्हणलो कॅपिटलला डेबिट पण असतंय. मग तुम्ही म्हणाल सर काय असतंय? कधी करतो सर? कशाला करतो सर? असं विचार करता तुम्ही. त्यामुळं असं लक्षात ठेवायचं नॉर्मली कॅपिटलला क्रेडिट करायचंय. ड्रॉइंग्सला नॉर्मली डेबिट करायचं आहे. तुमचं 99.99% आन्सर करेक्टच असतंय. 11th तर 100%. ओके. मग कधी चेंजेस असणार मी तेवढं सांगतो ना तुम्हाला. आता सांगा मला कॅपिटलला तुम्ही काय करणार? डेबिट ऑर क्रेडिट? क्रेडिट करणार ना? व्हेरी गुड. तिथं लिहून ठेवा क्रेडिट म्हणून. तुम्ही आता हे जिथं लिहिलात ना, ड्रॉइंग्सला डेबिट अँड कॅपिटलला क्रेडिट असं लिहून ठेवा. मला अजून काही वर्ड्स सांगायचे. जसं कस्टमर्स. ऐका ना. आपण डेटर्सला कस्टमर्स पण म्हणतो. तुम्ही थोडंसं व्हिज्युअलाइज करा. समजा तुमचा बिझनेस आहे. डेटर्स म्हणजे काय म्हणता तुम्ही? अ पर्सन फ्रॉम whom अमाउंट इज रिसिवेबल. तुमचा बिझनेस आहे. तुम्हाला कोणाकडून पैसे रिसिवेबल असणार हो? येणं. रिसिवेबल म्हणजे येणं म्हणतो आपण. तुम्हाला कोणाकडून रिसिवेबल असतंय? तुमच्या कस्टमर्स कडून रिसिवेबल असणार ना. समजा तुमचा टीव्हीचं शोरूम आहे. मग तुम्हाला रिसिवेबल कोणाकडून असणार आहे हो? पैसे रिसिवेबल कोणाकडून असणार? येणं कोणाकडून असणार आहे? डेटर्स कडून, कस्टमर्स कडून. डेटर्स वर्ड तर तुम्हाला माहित आहे. बट नॉर्मली आपण काय म्हणत असतो? कस्टमर्स. मग कधी-कधी कस्टमर्स वर्ड विचारतात ते किंवा यूज करतात. तुम्हाला ते पण कळायला पाहिजे. कस्टमर्स म्हणजेच डेटर्स. समजतंय का हो? हे वर्ड 11th एवढं यूज होत नाही, बट नॉर्मली तुम्हाला माहित पाहिजे कोण विचारले तर. समजलंय का हो? डेटर्सला आपण कस्टमर्स पण म्हणतो. तसंच क्रेडिटर्ससाठी सप्लायर्स वर्ड आहे, सप्लायर्स. म्हणजे आपल्याला ज्यांनी सप्लाय करतात ते सप्लायर्स असतात. समजा माझा टीव्हीचं शोरूम आहे.
मी सोनीचे टीव्ही सेल करतो समजा, मग मी सोनी कंपनीकडून काय करतो, टीव्ही परचेस करतो. सोनी माझ्यासाठी कोण आहे, तो सप्लायर आहे. मग ह्यांना मी अमाऊंट शक्यतो पेएबल असते ना, टीव्ही घेतलेला असतो मी, मग ह्यांना अमाऊंट काय असतो, पेएबल असते, पेएबल. सर सोनी पर्सन कुठे आहे, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला, पर्सन मध्ये फर्म, इंडिव्हिज्युअल्स, कंपनी सगळे कव्हर होणार. मग आपले जे सप्लायर असतात आपल्या बिझनेससाठी, तेच क्रिएटर्स असतात. मग आपण त्याला सप्लायर्स पण म्हणतो. ओके. मग त्याला कधी कधी क्रिएटर्स सप्लायर्स पण म्हणू शकतात, तुमच्या एक्झाम्पल मध्ये किंवा ट्रान्झॅक्शन मध्ये वगैरे. ओके. ब्रॅकेट मध्ये वर्ड लिहायचंय ते पण. सर हे लर्न करायचंय का, नाही, बाय द टाइम तुम्हाला लक्षात राहतंय, डू नॉट वरी. येस, आज मी एकच ट्रान्झॅक्शन घेणार आहे. हे लिहिलात का हो सगळं तुम्ही, सगळ्यांचं झालं नाही, ब्रॅकेटमध्ये कस्टमर सप्लायर्स लिहिलात का, लिहिलात ना हो. येस, मी काय करणार आहे, रूल्स तर मी रिवाइज केलेले नाहीयेत, आज तुम्ही रिवाइज करायचंय. मी ऑलमोस्ट एव्हरीडे रिवाइज करून घेतलेलं आहे. आता मला ना तुम्ही हेल्प करायचंय, एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये मला ते ट्रान्झॅक्शन येत नाहीये. मी फार ट्राय केलो, मी फार स्टडी केलो, मला अजिबात येत नाहीये. मला कोण हेल्प पण करत नाहीये. मग मी तुमच्याकडे हेल्प मागतोय, प्लीज मला हेल्प करायचंय. मिस्टर धोनी, धोनी तर सगळ्यांना माहित असेल हो. रिटर्न गुड्स Mr. Dhoni returned goods of rupees 10,000 to us. Returned goods of rupees 10,000 to us. येस, ट्राय करायचंय. टू अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट और क्रेडिट. गडबड करू नका, काही जण फार गडबड करतायत, काही जण गडबड करतायत, असं करू नका. ट्राय करायचंय, रॉंग आलं तरी टेन्शन घेऊ नका, मी आहे की. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. आता मी एक्सप्लेन करतोय, टू अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट और क्रेडिट. हे प्रोसेस आहे डेबिट और क्रेडिट डिसाइड करण्यासाठी. व्हेरी गुड भाग्यश्री, हर्षवर्धन, भरपूर जण आन्सर दिलेत, ऑलमोस्ट सगळे जण आन्सर दिलेत. आता मी ट्राय करणार आहे. मिस्टर धोनी रिटर्न गुड्स ऑफ रुपीज 10,000 टू अस. ह्याचा आधी मिनिंग समजायला पाहिजे. जसं धोनी यांनी रिटर्न केलेले आहेत गुड्स कोणाला, टू अस म्हणजे आपल्याला. काय रिटर्न केले, तो गुड्स. गुड्स रिटर्न केलेले आहेत. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट.
हे गुड्स कोण रिटर्न केले हो? सर मिस्टर धोनी यांनी. मी ओनली धोनीचा अकाउंट लिहितो, मिस्टर धोनी लिहिलं तरी चालतंय. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. गुड्स रिटर्न केलेत म्हणून गुड्स अकाउंट. कोण रिटर्न केले? मिस्टर धोनी. सेकंड अकाउंट इज धोनीज अकाउंट. येस नाउ गुड्स अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल? Goods account is real account. Very good. And Dhoni's account is personal, real or nominal? तुम्हाला काय वाटतं ते सांगायचंय? सगळ्यांनी सांगायचंय. Personal account. Very good. Now for debit or credit, you must know rule of real account. Yes, debit what comes in, credit what goes out. If goods comes in, debit goods account. If goods goes out, credit goods account. धोनी रिटर्न गुड्स ऑफ 10,000 टू अस. धोनीने आपल्याला रिटर्न केलेले आहेत. मग गुड्स आपल्याला मिळणार ना. गुड्स कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. गुड्स अकाउंटला काय करायचंय? डेबिट. धोनी यांना रिटर्न केलेले आहेत. धोनी यांनी काय केले? गुड्स रिटर्न केलेत. कोणाला? टू अस म्हणजे आपल्याला. आपल्याला गुड्स मिळणार. गुड्स कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. सो गुड्स अकाउंटला डेबिट. गुड्स ऐवजी कुठला अकाउंट यूज करायचा नंतर बघू. नाउ धोनीज अकाउंट इज पर्सनल अकाउंट. फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ पर्सनल अकाउंट. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. येस, रिसिव्हर असेल तर डेबिट द्यायचं. धोनी बघा रिसिव्हर आहेत का बघा, डेबिट द्या. रिसिव्हर असतील तर, गिव्हर असतील तर क्रेडिट द्या. तुम्हाला काय वाटतंय? दोनच ऑप्शन आहेत. येस, डेबिट और क्रेडिट. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. निवांत बसते. चहा वगैरे पिताय का? मी पण येऊ का? आन्सर द्यायचंय मला प्लीज. डेबिट क्रेडिट दोनच ऑप्शन आहेत. येत नसेल तरी आन्सर द्यायचं हो. मला काही प्रॉब्लेम नाही. मी आतापर्यंत कोणाला मारलेलं नाहीये. आन्सर द्या. व्हेरी गुड. ऑलमोस्ट एव्हरीवन इज सेइंग क्रेडिट. म्हणजे धोनी गिव्हर आहे असं म्हणायचं तुम्हाला. हे बघा धोनी यांनी काय केलेलं आहे? गुड्स रिटर्न केलेले आपल्याला 10,000 चे. रिटर्न गुड्स ऑफ ₹10,000 टू अस. व्हेरी गुड. गौतमी, तरुण, कुणाल यांनी शेवटी आन्सर दिलेलं आहे. बाकीच्यांनी पण आन्सर दिलेलं आहे. बट वर गेले ते चॅट बॉक्स मध्ये, मला दिसत नाहीये. ओके, मी काही जणांचीच नावं घेतो असं वाटत असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा, आता बघा हे ट्रान्झॅक्शन इम्पॉर्टंट आहे. धोनी यांनी गुड्स रिटर्न केलेत म्हणजे धोनी काय केलं? गुड्स पाठवले. धोनी इज गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. धोनी अकाउंट क्रेडिट. बट मला ना गुड्स अकाउंट ऐवजी कुठलं तरी एक अकाउंट युज करायचं आहे. कुठलं अकाउंट युज करणार हो? मी तुम्हाला ऑप्शन देतो. परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, परचेस रिटर्न अकाउंट और सेल्स रिटर्न अकाउंट. आता हे रिटर्न आहे म्हणजे परचेस आणि सेल्सचं ऑप्शन गेलेलं आहे तुमचं. मग परचेस रिटर्न आहे का सेल्स रिटर्न आहे बघायचंय. परचेस रिटर्न म्हणजे काय? आपण परचेस केलेले आपण रिटर्न पाठवणार. सेल्स रिटर्न म्हणजे काय? आपण आधी विकलेले आपल्याला आता मिळणार. आता धोनी काय करतायत बघा, आपल्याला गुड्स रिटर्न केलेले आहेत. आपल्याला गुड्स कुठले मिळतात हो? आधी सेल केलेले ना. आधी धोनी यांना मी सेल केलेला असणार. त्यामधले 10,000 चे गुड्स त्यांनी आता रिटर्न पाठवतायत. मग आधी सेल केलो, आता रिटर्न येत आहेत. विच रिटर्न? सेल्स रिटर्न. गुड्स ऐवजी सेल्स रिटर्न अकाउंटला डेबिट करायचंय. प्लीज राईट डाऊन. तुम्ही लिहिताना मी परत एकदा सेल्स रिटर्न एक्सप्लेन करणार आहे. प्लीज राईट इट डाऊन. बी क्विक. धोनी यांनी आपल्याला गुड्स पाठवलेले आहेत. धोनी कुठले गुड्स पाठवणार हो? आपण आधी धोनी यांना सेल केलेलं असेल ना, मग त्यांच्याकडे होते गुड्स म्हणून तर त्यांनी आपल्याला रिटर्न पाठवले. मग आधी काय केलेलं असेल? आपण धोनी यांना सेल केलेलं असेल, मग त्यांनी आपल्याला रिटर्न पाठवले. सेल्स रिटर्न अकाउंटला आपण डेबिट करणार. तुम्ही वर इथं ब्रॅकेट करून इथंच लिहू शकता सेल्स रिटर्न, खाली लिहायचं नसेल तर. आय होप ज्यांनी पण परचेस रिटर्न म्हणत होते त्यांना कळालं. परचेस रिटर्न म्हणजे कसं असतंय? आपण परचेस केलेले दुसऱ्यांना परत पाठवतो. आपण धोनी यांना पाठवलेलं नाहीये, धोनी यांनी आपल्याला पाठवलेलं आहे, रिटर्न केलेलं आहे.
आय होप कुणाल वगैरे ज्यांनी परचेस रिटर्न म्हणले त्यांना समजले हो. ज्यांनी परचेस रिटर्न म्हणले होते मला प्लीज सांगायचंय. समजलंय का तुम्हाला? म्हणून गडबड करू प्लीज. मध्ये सांगायचंय ज्यांनी ज्यांनी परचेस रिटर्न म्हणले होते. कुणाल प्लीज कॉन्सन्ट्रेट. मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. दोन्ही काय करताय तो आपल्याला गुड्स रिटर्न करतायत. मला सांगा दोन्ही गुड्स रिटर्न केले. आपल्याला कुठले गुड्स रिटर्न करू शकता तो? आधी आपण सेल तर केलेलं पाहिजे ना. त्यामधून या गुड्स मधूनच त्यांनी रिटर्न करणार. मी आधी सेलच केलो नाही. दोन्ही कसं रिटर्न करणार मग मला? आणि जर तुम्हाला परचेस रिटर्न वाटत असेल, परचेस म्हणजे काय असतं? आपण आधी परचेस केलेलं असतंय. मग रिटर्न म्हणजे परचेस केले परत देतो आपण. दिस इज परचेस रिटर्न. पण आपण दोन्ही यांना दिलेलं नाहीये. आपल्याला गुड्स रिटर्न झालेले आहेत. आपल्याला मिळालेले आहेत. मग ते कुठलं रिटर्न असतंय? सेल्स रिटर्न. ओके. आय होप कुणाल यू गॉट इट. कळालेलं नसेल 100% तरी डू नॉट वरी. भरपूर ट्रान्झॅक्शन्स मी कव्हर करणार आहे असंच. तुम्हाला बुक दिल्यानंतर बुक मध्ये कळून जाईल. प्लीज लिसन. आज मी थोडंसं लेक्चर लवकर एंड करणार आहे. बुक्स बद्दल मी सांगतो आता. थोडंसं पर्सनल काम असल्यामुळे माझा लवकर लेक्चर एंड करावं लागणार आहे. ऐका ना, 1 or 2 डेज मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला डेट अँड टायमिंग. मे बी उद्याच सांगणार आहे मी. बुक्स कुठं येऊन आणि टायमिंग कुठलं आहे, तेव्हा कधी घेऊन जायचं. ओके. ज्यांनी पण फीस पे केलेल्या आहेत त्यांना बुक्स मिळणार आहेत. आज लास्ट डेट आहे फीस पे करण्यासाठी. मिनिमम 50% दॅट इज अकाउंटसाठी 1500 आज तुम्ही पे करायला पाहिजे. ओके. कोणाला फीस बद्दल काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचंय. काही जण कॉन्टॅक्ट पण केले नाहीत. ओके. अदरवाईज ग्रुपमधून मे बी रिमूव्ह करण्यात येईल. त्यामुळं प्लीज तुम्ही एकतर कॉन्टॅक्ट करा. अदरवाईज फी पे केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. Google पे किंवा नेट बँकिंग तुम्ही कसं पण पेमेंट करता. ते तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचंय. ओके. आज लास्ट डेट आहे फीससाठी. कळालंय का हो? तसं मेसेज पण येईल तुम्हाला ग्रुपवर आता. आणि तुम्हाला बुक बद्दल उद्याच मी काय करतो, उद्या और परवा मी सांगून टाकतो. कधी यायचंय? ज्यांनी फीस पे केले त्यांना बुक्स मिळून जातील. ओके. आणि बुक बघितल्यानंतर कळेल तुम्हाला त्या बुकमध्ये फार मेहनत आहे. फार फार चांगली बुक आहे. ओके. ते तुम्हाला क्लासकडून मिळून जाईल. कळालंय का हो? बुक्स बद्दल मी टायमिंग सांगणार आहे उद्या किंवा परवाच. आणि फीस बद्दल तुम्हाला काय क्वेरी असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचंय. येस, सगळ्यांनी बाय करा हो. आज आपण लवकर थांबतोय. येस. बाय बाय. रेग्युलरिटी इम्पॉर्टंट आहे. सगळे लेक्चर अटेंड करायचे तुम्ही. बाय बाय अँड थँक यू. सी यू sharp at 5 PM.